महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आई भावाच्या डोळ्यात तिखट टाकून तरुणीचे अपहरण, हिंदू संघटना आक्रमक, पुणे सोलापूर महामार्गावरील चक्काजाम। आईसोबत दुचाकीवरून निघालेल्या मुलीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून 21 वर्षीय तरुणीचे 2 युवकांनी अपहरण केल्याची घटना भिगवण येथे मंगळवारी दुपारी घडली। या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असताना या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे। अपहरण झाल्याचा दावा करण्यात येत असलेली 21 वर्षीय तरुणी आणि आरोपीमध्ये महिनाभरापासून संभाषण सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे। तसंच या दोघांमध्ये महिनाभरापासून फोनवर बोलणं सुरू होतं अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे। विशेष म्हणजे अपहरण झालेली तरुणी आणि आरोपींचे घर शेजारीच होते, त्यामुळे हे अपहरण आहे की प्रेम प्रकरणातून ही घटना झाली याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधील भिगवणमधून काल मंगळवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास एका 21 वर्षीय तरुणीचं 2 तरुणांनी अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेप्रकरणी 2 जणांविरोधात भिगवण पोलिसात अपहरणाचा आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। जहीर हारून शेख आणि आयान हारून शेख दोघे राहणार शेख वस्ती, स्वामी चिंचोली, तालुका दौंड अशी आरोपींची नावे असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली। भिगवण येथील अपहरण करण्यात आलेल्या मुलीचे 5 दिवसांवर लग्न येऊन ठेपले होते। अपहरण झालेल्या मुलीचे आणि मुलाचे घर शेजारी आहे आणि दोघांमध्ये 1 महिनाभरापासून फोनवर बोलणं होतं अशी माहिती आता पोलिसांनी दिली आहे। पोलिसांनी दोघांचेही फक्त 1 महिन्याचे डिटेल्स मागवले होते, त्यामध्ये ही माहिती समोर आली आहे। या गुन्ह्याच्या तपासकामी पोलिसांनी 6 पथके रवाना केली आहेत। पोलिसांनी 165 किलोमीटरचा रूट मॅप केला आहे। दरम्यान या घटनेमुळे भिगवणमध्ये तणाव निर्माण झाला असून हिंदू संघटनांकडून बंदची हाक देण्यात आली आहे। जमावाने पुणे सोलापूर महामार्ग काही काळ रोखून धरला होता, मात्र यामध्ये कोणताही धार्मिक तणाव निर्माण होऊ नये याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी, कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढू नयेत असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे। जर कोणी अशा पद्धतीचं वर्तन केलं तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, इंदापूर, बारामती।